So the next term we are going to see, which may not be asked for the theoretical paper, but by mistake जर ऑब्जेक्टिव्ह पेपर आला तर कदाचित विचारली जाईल, म्हणून त्या टर्म वरती छोटंसं लक्ष काय करूया तर आपण देऊया तिथं डिग्री होल्डर हा, आणि बरोबर त्याच्या पुढची टर्म काय सांगा तर जजमेंट डेटर हा. डिग्री होल्डर आणि त्याच्या बरोबर पुढची टर्म कुठली सांगा तर जजमेंट डेटर ही त्याच्या बरोबर पुढची टर्म आहे तिथं. ओके, नाव हु आर दिस पर्टिक्युलर टू पीपल बघा, डिग्री होल्डर आणि जजमेंट डेटर. विल गो इन द एक्झाम्पल हा, दॅट मिस्टर ए has taken a loan from Mr. B. And now this A is not repaying the loan, so B has filed a suit against A for the recovery of money, right? तर हा B कोण होता लक्षात आहे तुम्हाला सगळ्यांना? प्लेंटिफ. आणि A कोण होता आपल्या एक्झाम्पल मध्ये? डिफेंडंट. मग कोर्टाने निकाल दिला की येस A has taken a loan from B आणि मिस्टर A you pay the money of the B. तर हा जजमेंट मध्ये, हा जजमेंट कोणाच्या फेवर मध्ये गेलं सांगा तर डिग्री कोणाच्या फेवर मध्ये गेली सांगा तर बीच्या फेवर मध्ये गेली. त्यामुळे बी ला कोण म्हणायचं सांगा? डिग्री होल्डर. बी म्हणजे कोण झालं सांगा तर डिग्री होल्डर. आणि जजमेंट कुणाच्या अगेन्स्ट गेलं सांगा तर एच्या, त्यामुळे याला म्हणतात जजमेंट डेटर. हा देणार आहे ना कोर्टाच्या ऑर्डर नुसार जे काय असेल ते, त्यामुळे हा देणारा म्हणून ए ला काय म्हणायचं सांगा तर जजमेंट डेटर. सो इन ऑल सिंपल भाषेत ज्याच्या फेवर मध्ये डिग्री गेले तो म्हणजे कोण? डिग्री होल्डर. आणि ज्याच्या अगेन्स्ट कोर्टाचा निकाल गेलेला आहे तो म्हणजे कोण सांगा तर जजमेंट डेटर म्हणून कन्सिडर केलं जातं. तिथं बघा, डिग्री होल्डर मीन्स अ पर्सन इन हुज फेवर द डिग्री has been passed or an order capable of the execution has been made. ज्याच्या फेवर मध्ये डिग्री काय केलेली आहे तर पास केलेली आहे तो म्हणजे कोण कन्सिडर केलं सांगा तर डिग्री होल्डर. इथे लगेच इमिडिएटली लक्षात ठेवा, याचा सेक्शन नंबर आहे सेक्शन 2 सब क्लॉज 3. काय सेक्शन आहे सांगा तर 2 सब क्लॉज 3 हा सेक्शन आहे तिथं. त्यामुळे मेन तेवढंच लक्षात ठेवा की डिग्री होल्डर म्हणजे इन हुज फेवर अ डिग्री हॅज बीन पास्ड अँड अन ऑर्डर केपेबल ऑफ द एक्झिक्युशन हॅज बीन मेड. मग याचा अर्थ मला एक सांगा, काय सिंपल एक मुद्दा कदाचित ऑब्जेक्टिव्हला विचारला तर कायम प्लेंटिफ ज्यानं सूट फाईल केली त्याच्याच बाजूने निकाल लागू शकतो. असे होऊ शकतंय ना की कोर्ट म्हणते की नाही ए तू काय पैसे बी कडे घेतलेले नाही, बी काय प्रूव्ह करू शकला नाही की पैसे घेतलेले आहेत. मग ह्या वेळेला डिग्री कोणाच्या फेवर मध्ये गेली सांगा तर डिपेंडंटच्या फेवर मध्ये गेली ना डिग्री. त्यामुळे जरुरी नाही की डिग्री ही प्लेंटिफच्याच बाजूने असेल, लक्षात घ्या. मुलं तिथं फसतात. डिग्री होल्डर इज जनरली अमंग द फॉलोइंग असं खाली ऑप्शन असलं कि मग ते प्लेंटिफ ऑप्शन चूज करतात. बट बी क्लिअर फ्रॉम द डेफिनेशन इट्स क्लिअर की डिग्री होल्डर नीड नॉट नेसेसरी प्लेंटिफ. डिग्री होल्डर हा प्लेंटिफ असावाच असं काही गरजेचं नाहीये. पर्सन हु इज नॉट अ पार्टी टू सिट but in whose favor an order capable of execution of his passed is also degree holder. कधी कधी एक थर्ड पार्टीच्या फेवर मध्ये पण डिग्री पास होऊ शकते जी पार्टी टू सूटच नव्हती. म्हणजे ना एका प्रॉपर्टीला घेऊन ए आणि बी मध्ये वाद होता काय, आणि बी ने ए वरती सूट फाईल केलेली आणि अल्टिमेटली सगळी इन्क्वायरी कॅल्क्युलेशन वगैरे सगळे मोजमाप टाकल्यानंतर सीच त्या प्रॉपर्टीचा ओनर निघला. त्यामुळे मग डिग्री होल्डर कोण असेल सांगा तर सी. त्यामुळे इथे कुठेही पार्टीज टू सूट असं म्हटलेलं नाहीये. डिग्री होल्डर म्हणजे पर्सन इन हुज फेवर डिग्री has been passed or an order capable of execution has been made. तो म्हणजे कोण आहे सांगा तर डिग्री होल्डर आहे तिथं. ओके डन. आता बरोबर पुढचं तुम्हाला अपोजिट माहित आहे. जजमेंट डेटर म्हणजे कोण सांगा तर ज्याच्या विरुद्ध जजमेंट पास झालेला आहे तो. जजमेंट डेटर म्हणजे एनी पर्सन against whom a decree has been passed or an order capable of execution has been made तिथं. तो म्हणजे कोण आहे सांगा तर जजमेंट डेटर म्हणून कन्सिडर केलेला आहे तिथं. ओके पर्सन वॉज पार्टी टू सूट बट नो डिग्री हॅज बीन पास्ड अगेन्स्ट हिम इज नॉट अ जजमेंट डेटर. त्याच्या अगेन्स्ट डिग्री पासच केली नाही तर तो जजमेंट डेटर होणार नाही जरी तो पार्टी टू सूट आहे. त्यामुळे जजमेंट डेटर म्हणजे ज्याच्या अगेन्स्ट डिग्री पास केलेली आहे तो म्हणजे कोण आहे सांगा तर जजमेंट डेटर आहे. बी क्लिअर विथ द पॉइंट. सेक्शन नंबर किती येतो सांगा तर 2 सब क्लॉज 10 जो आहे तो काय येतो तर सेक्शन नंबर इथे येतोय. जजमेंट डेटरचा सेक्शन किती येतं 2 सब क्लॉज 10 आणि डिग्री होल्डरचा सेक्शन किती होतं सांगा तर 2 सब क्लॉज 3 जो होता तो डिग्री होल्डरचा सेक्शन आहे तिथं. ओके परत फॉरेन कोर्ट जस्ट चुकून पेपरला ऑब्जेक्टिव्ह मटेरियल आलं तर आपल्याला माहिती असावं म्हणून. फॉरेन कोर्ट म्हणजे कोर्ट सिच्युएटेड आउटसाइड इंडिया and not established or continued by the authority of central government. जे इंडियाच्या आउटसाइड सिच्युएटेड आहे आणि जे इंडियन गव्हर्नमेंटच्या ऑथॉरिटी खाली एस्टॅब्लिश झालेलं नाहीये ते म्हणजे फॉरेन कोर्ट आहे. फॉरेन कोर्ट
फॉरेन कोर्ट होण्यासाठी त्यामुळे दोन कंडिशन आहेत. नंबर वन, इट मस्ट हॅव बीन सिच्युएटेड आउटसाइड इंडिया. कुठे सिच्युएटेड पाहिजे सांगा तर इंडियाच्या बाहेर, आणि त्याला एस्टॅब्लिश कुणी नाही केलेलं तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑथॉरिटी खाली ते एस्टॅब्लिश केलेलं नाहीये. इट मस्ट नॉट हॅव एस्टॅब्लिश्ड ऑर कंटिन्यूड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. सो इन ऑल बघा, इंग्लंड, स्कॉटलंड, सिलॉन, बर्मा, पाकिस्तान हे सगळे काय सांगा तर आपल्याला फॉरेन कोर्ट म्हणून कन्सिडर केले जातात. हा, सो बघा कुठली कन्सेप्ट बघितली सांगा आपण आता तर we have gone through the concept of the फॉरेन कोर्ट. ही कन्सेप्ट आपण काय केली तर बघितली. हा, आता त्याच्यानंतर बघा फॉरेन कोर्टचं सेक्शन किती आहे, 2 सब क्लॉज 5. हा, बट हे काय एवढं फॉरेन कोर्टाचं नाही, जजमेंट डेटर आणि डिग्री होल्डरचं सेक्शन पॉसिबल झालं तर फक्त लक्षात ठेवा, आय डोंट फील की फॉरेन कोर्टाचं सेक्शन नंबर विचारतील. हा, फॉरेन जजमेंट सिंपल आहे. फॉरेन कोर्टानं जे जजमेंट दिलेलं आहे ते म्हणजे काय सांगा तर फॉरेन जजमेंट आहे, आणि नेट टू नेट सेक्शन आहे. आता फॉरेन कोर्टचं सेक्शन आहे 2(5) आणि फॉरेन जजमेंटचं सेक्शन आहे किती सांगा तर 2 सब क्लॉज 6 जे आहे ते त्याचं काय केलेलं दिलेलं आहे. हा, पूर्वीच्या पेपरमध्ये मेसने प्रॉफिट वरती शॉर्ट नोट यायची काय पूर्वीच्या, पण परत तुमच्या सिलेबस मध्ये नाही आहे ते, पण तरी नोट्स आपण एक सलग पूर्ण बुकचे झेरॉक्स मारले त्यामध्ये त्यात आलेलं आहे. फक्त कन्सेप्ट समजावी म्हणून फक्त मेसने प्रॉफिटची कन्सेप्ट एक तुम्हाला काय करतं तर समजावते. सेक्शन लक्षात ठेवा, which is the section dealing with the Mesne profit. तर section 2 subclause 12 is the section which is dealing with the Mesne profit. कुठलं सेक्शन आहे सांगा तर 2 subclause 12 हे सेक्शन काय करते तर डील करते. तुम्हाला परवा सांगितलेलं मी एक्झाम्पल तुमच्या लक्षात असेल तर, दोन व्यक्ती आहेत, हा, ए आणि बी आहे. आता सध्या प्रॉपर्टीचं पोझिशन कोणाकडे सांगा तर आता सध्या प्रॉपर्टीचं पोझिशन बी कडे आहे. ए म्हणते की प्रॉपर्टीचं जे माझ्या पोझिशन बी कडे आहे ते पोझिशन कसं सांगा तर रॉंगफुल पोझिशन प्रॉपर्टीचं कुणाकडे आहे तिथं तर बी कडे. हा, आणि त्यामुळं हा ह्या ए न बी वरती पोझिशनची सूट फाईल केलेली आहे. हा, आणि मग ह्या प्रॉपर्टीतनं काय होतं तर बेनिफिट पण मिळते. हा, तर प्रॉफिट पण मिळते, लाईक प्रॉपर्टी रेंटल दिलेली आहे म्हणा, प्रॉपर्टीत काही झाड आहेत त्याचं फळ आणि त्यातून मिळणारं प्रॉफिट आहे वगैरे वगैरे. तर मग हा ए विथ द पोझिशन ऑफ द प्रॉपर्टी, जे रॉंगफुल पोझिशन मध्ये असताना बीला त्या प्रॉपर्टीवरती प्रॉफिट होत आहे ते प्रॉफिट सुद्धा रिटर्न मागतोय, म्हणजे तो काय मागतोय सांगा तर इट्स कन्सिडर्ड एज अ मेसने प्रॉफिट साठी सूट काय केलेली आहे तर दाखल केलेली आहे. ओके, मेसने प्रॉफिट सेक्शन नंबर 2 सब क्लॉज 12 थोडं लक्षात ठेवा. हा, ऑफ अ प्रॉपर्टी मीन्स दोज प्रॉफिट विच अ पर्सन इन अ wrongful possession, लक्षात आलं, of such a property actually received or might ordinarily have received therefrom together with the interest on such a profit. Even त्याच्यावर काय मागितलं जाऊ शकते सांगा तर इंटरेस्ट पण. हा पण लक्षात घ्या, ह्या ए कडं ती प्रॉपर्टी असताना त्या ए न त्या प्रॉपर्टीवर स्वतः काही बांधकाम केलेलं, इम्प्रुव्हमेंट केलेल्या, आणि त्यातून जर प्रॉफिट त्याला झाला असेल तर ते मात्र मेसने प्रॉफिट होत नाही. बट शॅल नॉट इन्क्लूड द प्रॉफिट ड्यू टू द इम्प्रुव्हमेंट मेड बाय द पर्सन इन द रॉंगफुल पोझिशन. इम्प्रुव्हमेंट मधून एक्स्ट्रा काय प्रॉफिट झालेलं असेल तर ते मात्र याच्यामध्ये इन्क्लूड होणार नाहीये तिथं. हा, म्हणजे बघा ह्या पर्टिक्युलर प्रोव्हिजनचं ऑब्जेक्टच काय सांगा तिथं तर, हा, every person has a right to possess the property and when he is deprived of the right, he is not only entitled to the restoration of possession, प्रॉपर्टीचं पोझिशन तर मिळालंच पाहिजे, पण त्याच्या प्रॉपर्टीचं रॉंगफुल पोझिशन घेतलेल्याकडून डॅमेजेस मागायचा अधिकार आहे, बट ऑल्सो द डॅमेजेस फॉर द रॉंगफुल पोझिशन फ्रॉम द पर्सन. ओके, सो मेसने प्रॉफिट म्हणजे एक प्रकारे कॉम्पन्सेशन आहे पेड टू द रिअल ओनर म्हणून कन्सिडर केलेलं आहे तिथं. ओके, हा, सो दॅट इज कन्सिडर्ड एज अ ऑब्जेक्ट. हा, कुणाकडे मागू शकते सांगा मेसने प्रॉफिट, रॉंगफुल पोझेसर कडे मेसने प्रॉफिट काय केले जाते तर मागितलं जातं तिथं. हा, आणि एक छोटस पॉइंट लास्ट लक्षात ठेवा की मेसने प्रॉफिट काउंट कसं करायचं सांगा त्याचं तर, द टेस्ट टू असर्टेन द मेसने प्रॉफिट इज नॉट प्लेंटिफ ॲज लॉस्ट. बघा महत्वाचा मुद्दा, तुमचं काय गेलं ह्यानं मेसने प्रॉफिटची अमाऊंट नाही ठरत बाय बिंग आउट ऑफ पोझिशन, बट डिपेंडेंटला काय मिळालं ह्याच्यावरती मेसने प्रॉफिट काय होते तर डिसाइड होते. अदरवाईज तुम्ही काही म्हणाल की मी त्याच्यावरती सोन्याचे खाण करणार होतो आणि म्हणून मला तेवढं कंपन्सेशन द्या. नो, what you have lost is not the calculation or test of deciding the Mesne profit, but what the defendant has gained by wrongful possession, that is considered as a काय म्हणतात त्याला तर टेस्ट ऑफ डिसाइडिंग द मेसने प्रॉफिट असं कन्सिडर करतात तिथं. ओके, सो 1.1
आणि 1.2 1.1 काय होतं सांगा तर बेसिक कन्सेप्ट होत्या सगळ्या हा ज्या आपण जजमेंट डेटर हा डिग्री होल्डर फॉरेन कोर्ट हा फॉरेन जजमेंट हा डिग्री ऑर्डर वगैरे आणि 1.2 होतं डिग्री ऑर्डर आणि जजमेंट त्यामुळे 1.2 आणि 1.3 माझी मिस्टेक हा सॉरी परत 1.1 आणि 1.2 हे दोन क्वेश्चन आपल्या इथं काय झाले सांगा तर एंड झाले 1.3 आपण उद्या काय करूया तर चालू करूयात इथं हा सो हे एक्स्ट्रा ऍक्च्युली ज्युरिस्डिक्शनचा एक क्वेश्चन हा काय 1.3 नाही आहे पण बाय मिस्टेक कधी विचारला तर काइंड्स ऑफ ज्युरिस्डिक्शन म्हणून एक पॉइंट आपण काय करतोय तर डिस्कस करतोय तर तो उद्या काय करूया आपण प्रोसीड करूया इथं कळलं तिन्ही कन्सेप्ट डिग्री ऑर्डर जजमेंट होय मॅडम हा बोला की.